नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. एरर डिटेक्शनच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी बँक आणि एस-एस-सी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त असा टॉपिक आहे. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपला, इन स्पाइट ऑफ माय नीसेस डॉग कॅस्पर इज व्हेरी मिस्चिवस, ही इज लवेबल. कॅस्पर कसा आहे? मिस्चिवस आहे, पण तो लवेबल आहे. दोन विरोधाभासी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि इन्स्पाइट ऑफचा वापर केलेला आहे. तरी या वाक्यामध्ये आपल्याला रिप्लेसमेंट पाहिजे आहे. बघूया. इन्स्पाइट ऑफचा अर्थ आधी समजून घेऊया. इन्स्पाइट ऑफ ही काय आहे? इन्स्पाइट ऑफ ही हे प्रेपोजिशन आहे. याच्यानंतर साधारणपणे काय येतं? नाउन किंवा नाउन फ्रेज येते. कायम लक्षात ठेवा, स्पॉट द एररला इन्स्पाइट ऑफ आणि डेस्पाइट हे शब्द असतात. इन्स्पाइट नंतर ऑफ येतो आणि डिस्पाइट नंतर ऑफ येत नाही, हे पण जाता जाता कायम लक्षात ठेवा. हे करेक्शन झालं. इन्स्पाइट ऑफचा वापर केव्हा होतो? जेव्हा विरोधाभासी गोष्टी सांगायच्या त्यावेळेस त्याचा वापर होतोच होतो, पण त्याच्या रचनेमध्ये मूळ फरक असा आहे की इन्स्पाइट ऑफ नंतर आपण नाउन किंवा नाउन फ्रेजचा वापर करायचा आहे आणि ऑल्दो किंवा दो च्या नंतर कशाचा वापर करायचा? नेहमी क्लॉजचा वापर होतो. अँड ॲज यू नो, क्लॉज ऑलवेज कन्सिस्ट अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतो. ऑल्दो किंवा दो काय आहेत? कंजंक्शन्स आहेत. आता बघूया. एक एक्झाम्पल घेतलंय मी तर, इन्स्पाइट ऑफ द रेन दे वेंट फॉर अ वॉक. इन्स्पाइट ऑफच्या नंतर काय पाहिजे मला? नाउन किंवा नाउन फ्रेज पाहिजे. रेन इज अ नाउन. आता याच वाक्यामध्ये या सिच्युएशन मध्ये आपण ऑल्दोचा वापर करूया. सिच्युएशन तीच आहे, पण ऑल्दो वापरला की याच्यामध्ये कसा चेंज होतो बघा. इट काय आहे? सब्जेक्ट आहे. रेनिंग, वॉज रेनिंग काय? वर्ब आहे. सब्जेक्ट आणि वर्ब मिळाला मला. सो इन्स्पाइट ऑफ द रेन दे वेंट फॉर अ वॉक असं म्हणणं काय, किंवा ऑल्दो इट वॉज रेनिंग दे वेंट फॉर अ वॉक असं म्हणणं काय, एकूण एकच आहे. फरक आहे तो त्याच्या रचनेमध्ये आहे आणि हीच गोष्ट इथं पण आहे. आता इन्स्पाइट ऑफ माय निसेस डॉग कॅस्पर इज व्हेरी मिस्चिवस हा पूर्णपणे क्लॉज आहे. इथं सब्जेक्ट पण आहे आणि काय? वर्ब पण आहे. मग ही रचना मला नको आहे. याच्याऐवजी काय येईल? ऑल्दो माय निसेस डॉग कॅस्पर इज व्हेरी मिस्चिवस, ही इज लवेबल. सी ही करेक्ट रिप्लेसमेंट या ठिकाणी होईल. रचनेचा फरक आहे, बाकी वापर सेमच आहे. चल दुसरं, इट हॅज बीन रेनिंग सिन्स 2 hours. 2 तास झाले पाऊस पडत आहे. कायम लक्षात ठेवा, 2 hours काय दाखवतो आपल्याला? कालखंड दाखवतो, अ पिरियड ऑफ टाइम दाखवतो. सिन्सचा वापर कशासाठी होतो? पॉइंट ऑफ टाइम साठी होतो. पॉइंट ऑफ टाइम साठी होतो. जसे की सिन्स येस्टरडे कालपासून, सिन्स एखादी तुम्ही डेट घेतली, सिन्स 12th ऑफ ऑगस्ट अशी घेतली, सिन्स लास्ट इयर. अ पॉइंट ऑफ टाइम असेल की सिन्स वापरायचा आणि पिरियड असेल त्याच्यासाठी आपल्याला फॉर वापरायचा हमेशा. फॉर 2 hours, फॉर अ व्हाईल, फॉर 1 week, फॉर द होल इयर. पिरियड, टाइम पिरियड असेल तर तिथं फॉर वापरायचंय. 2 hours टाइम पिरियड दाखवतो म्हणून आपण इथं काय वापरणार आहे? सिन्स. याच्यामध्ये एरर आहे, इथं मला काय पाहिजे? फॉर पाहिजे. प्रश्न विचारण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे बघा. एरर कुठे आहे? तर ए मध्ये, सिन्स यामध्ये आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण. धिस टीव्ही चॅनल हॅज अ लार्जर व्ह्यूवरशिप फ्रॉम अनदर चॅनल. काय बघा इथं? लार्जर. लार्जर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. त्याच्यानंतर नेहमी काय येणार? दॅन येणार. मग दॅन कुठे आहे? एकाच ठिकाणी आहे. सो धिस चॅनल हॅज अ लार्जर व्ह्यूवरशिप दॅन एनी अदर चॅनल, ना की फ्रॉम. चौथं बघूया आपण. यू आर वेलकम टू पार्टेक धिस लाईट रिफ्रेशमेंट. तू स्वागत आहे या रिफ्रेशमेंटसाठी, याच्यामध्ये भाग घेण्यासाठी. काय? ऑलवेज रिमेंबर टू पार्टेक इज ऑलवेज फॉलोड बाय द प्रेपोजिशन ऑफ. नुसतं पार्टेक कधीच येत नाही, त्याला फिक्स्ड प्रेपोजिशन आहे ऑफ. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. 5 मध्ये येऊया. वी थॉट देर वॉज अ गुड आयडिया टू वेअर स्नो बूट्स बिफोर वी स्टेप्ड आउट. आता याच्यामध्ये बघा काय आहे. यामध्ये अ गुड आयडिया म्हटलेलं आहे, म्हणजे एक चांगली आयडिया. तर इथं मला काय पाहिजे? इट वॉज अ गुड आयडिया, ना की देर वॉज अ गुड आयडिया. वी थॉट इट वॉज अ गुड आयडिया. सो एरर येणार डी सेक्शन मध्ये. नंबर 6 बघूया. अथेन्स वॉज द मोस्ट ल्युमिनस ऑफ ऑल सिटी स्टेट्स ऑफ एन्शियंट ग्रीस. मोस्ट आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे, त्याच्या आधी नेहमी काय येतं? द मोस्ट ल्युमिनस सिटी.
काय येणार? एम डी सेक्शन मध्ये एरर आहे पहा इथे, डी फ्रेज मध्ये. नंबर 7, when Shirish knocked at the door, someone peeped through the window. पूर्ण वाक्य बघा तुम्ही, इथे काय आहे? पास्ट टेन्स आहे, म्हणून इथे पण मला काय पाहिजे? पास्ट टेन्स पाहिजे. सो व्हॉट कॅन बी द करेक्ट आन्सर? बी. वेन शिरीष नॉक्ड ॲट द डोअर समवन पीप्ड. दोन्हीकडे सिक्वेन्स बॅलन्स पाहिजे आपला टेन्सेसचा. नंबर 8, द मॅनेजर सेड, could you please confirm me whether you have received all the items that you had ordered? कशामध्ये एरर असू शकते बघा? कुड यू प्लीज, मॅनेजर कन्फर्मेशन मागतोय कशाचं? की तुम्हाला माझे सगळे आयटम्स मिळालेत का, ना की मॅनेजर कन्फर्म, मी स्वतःचं कन्फर्मेशन मागत नाहीये तो. ही इज आस्किंग फॉर द कन्फर्मेशन ऑफ ऑल द आयटम्स दॅट यू हॅड रिसिव्ड. सो मला मीची गरज नाही आहे, इथं मी आलेलं आहे पहा, मी इज नॉट नीडेड हिअर. नंबर 9, शी हार्डली वर्क्स ऑन वीकेंड्स. क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण निगेटिव्ह टॅग करतो आणि व्हायसा वर्सा. आता मुळात मुलांना प्रश्न हा पडतो की शी हार्डली वर्क्स ऑन वीकेंड्स, हा मुळात सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? हार्डलीचा अर्थ होतो क्वचित, ना के बराबर, ऑलमोस्ट नो, नथिंग. ओके, ऑलमोस्ट नथिंग, नाही या अर्थाने. म्हणजे वाक्य मुळात दिलेलं कसं आहे? निगेटिव्ह आहे. तर तुम्हाला काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. डज शी घ्यायचं इथं. लक्षात घ्या, तुम्हाला हार्डली मध्ये नो नॉट असं स्पष्टपणे लिहिलेलं दिसणार नाही, तरी सुद्धा हार्डली आलं की ते वाक्य कसं असतं? निगेटिव्ह असते. त्यामुळे त्याचा टॅग कसा येणार? पॉझिटिव्ह येणार. डज शी येणार. डज का बरं? कारण वर्क्स आहे इथे. नंबर 10, द क्रू ऑफ सेलर्स वर नॉट परटर्ब्ड बाय द स्ट्रॉन्ग गेल. गेल का मतलब होता है काय? स्ट्रॉन्ग विंड, जोरदार वारं, हो ना. आता परटर्ब मीन्स डिस्टर्ब. बघा, ऑफ काय? ऑफ आहे, प्रेपोजिशन आहे. सेलर्स काय झाला? हा त्याचा ऑब्जेक्ट झाला. सेलरचं नाव काय? इट इज अ नाउन बट इट फंक्शन्स एज अन ऑब्जेक्ट. हे निघून गेले दोघं. राहिला कोण? द क्रू. द क्रू इज अ कलेक्टिव्ह नाउन, आणि कलेक्टिव्ह नाउन हे सहसा कसे असतात? सिंग्युलर असतात. द क्रू काय येणार? वर नाही, वॉज नॉट परटर्ब्ड. So my error lies in section D, was not perturbed. Okay. कॉन्सेप्ट समजून घ्या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. नंबर 11, यू शुड हॅव रिस्पॉन्ड टू माय क्वेरी सूनर. बघा आता काय, एकदम साधा सोपा नियम आहे. हॅव, हॅज, हॅडच्या नंतर आपण काय वापरतो? नेहमी V3 वापरतो. यू हॅव रिस्पॉन्डेड, ईडी येणार. तर कुठाला? हॅव रिस्पॉन्डेड. सी सेक्शन मध्ये माझं करेक्शन आहे. नंबर 12, many a man has succumbed to his temptations. Succumb to means हार मानणे, म्हणजे नामोहरम होणे एखाद्याच्या समोर. आता आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की मेनी ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे इंग्लिश मधली. मेनी प्लस इट इज फॉलोड बाय ऑलवेज अ सिंग्युलर नाउन विच इज फॉलोड बाय अ सिंग्युलर व्हर्ब. कधी कायम लक्षात ठेवा, मुलं गोंधळून कुठं जातात? मेनी आलं की त्यांना वाटतं प्लुरल आहे, मग पुढं अ येतो, मग सिंग्युलर आहे, मग नेमकं काय करायचं? ऑलवेज रिमेंबर, मेनी अ ही एक म्हणायची पद्धत आहे, रीत आहे. मेनी विसरून जा, अ ला लक्षात ठेवा. अ इज सिंग्युलर, सो नाउन इज सिंग्युलर, सो द वर्ब इज ऑल्सो सिंग्युलर. सो मेनी अ मॅन हॅज पण सिंग्युलर आहे. सो दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. नो इम्प्रूव्हमेंट इज रिक्वायर्ड हिअर. लक्षात येते का बघा? मेनी अ सिंग्युलर नाउन, सिंग्युलर वर्ब, एकदम महत्वाचा विषय हा. 13, I imagine you have learned a valuable lesson from this experience, didn't you? बघा, आता मुलांना प्रश्न असा पडतो की आय इमॅजिन पण आहे अँड यू हॅव लर्न हे पण आहे. डोंट आय करायचं का डिडंट यू किंवा हॅवंट आय करायचं? कुणाला फॉलो करायचं? कायम लक्षात ठेवा, आय इमॅजिन हे काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यू हॅव लर्न अ व्हॅल्युएबल लेसन मेन क्लॉज आहे, त्याला फॉलो करा. पॉझिटिव्ह वाक्य आहे, आपल्याला काय करायचं? निगेटिव्ह करायचंय, तर काय येणार? हॅवंट यू. लक्षात घ्या, हॅव इथं कशाचं काम करतो? हेल्पिंग वर्बचं, आणि लर्न काय आहे? मेन वर्ब आहे. सो वी आर गोइंग टू फॉलो द हेल्पिंग वर्ब. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करायचं. आन्सर येणार तुमचं हॅवंट यू, बी. नंबर 14, इफ ही वॉन्ट्स फार्दर इन्फॉर्मेशन सेंड हिम टू मी. त्याला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर माझ्याकडे पाठवून दे. तर लक्षात घ्या, देर आर टू वर्ड्स इन इंग्लिश.
वन इज फार्दर अँड द अदर वन इज फर्दर. फर्दर बघा, स्पेलिंग मध्ये फरक आहे यू आणि एचा. फार्दरचा मतलब होतो ग्रेटर डिस्टन्स. डिस्टन्स रिलेटेड आहे, ग्रेटर डिस्टन्स. आता कसं बघूया आपण. भारताचा हा नकाशा आहे, दक्षिणेकडची साईड आहे. इथे काय आहे, केरळ आहे इकडच्या साईडला, आणि इकडे काय आहे, कर्नाटक आहे. ओके, आपण काय म्हणूया, केरला इज फार्दर टू काय, कर्नाटका. म्हणजे केरळ कर्नाटकापेक्षा पण काय आहे, पुढे आहे, लांब आहे, दूर आहे. आणि फर्दरचा अर्थ होतो इन ऍडिशन टू किंवा ऍडिशनल, मोर, आणखी, या अर्थाने. इथं काय, इफ ही वॉन्ट्स फर्दर इन्फॉर्मेशन, इथं डिस्टन्सचा काही संबंध येत नाही. त्याला जर आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर त्याला मला भेटायला सांग, है ना. सो कुठे येणार इथे मिस्टेक, ए मध्ये आहे, फर्दर इन्फॉर्मेशन, ना की फार्दर इन्फॉर्मेशन. क्लिअर सगळ्यांना. 15. देर इज अ व्हेरी लिटिल टाइम फॉर देम टू प्रिपेअर फॉर द शो. एरर कुठे आहे बघा. मला एक सांगा, टाइम हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल नाऊन आहे? एकतर टाइम काय आहे, नाऊन आहे. फक्त काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? तुम्ही मला म्हणाल की मॅडम हे तर काउंटेबल आहे, कारण आपण काउंट करतो, सगळे जगच काय करतं, टाइम काउंट करतं. पण एक लक्षात घ्या, टाइम इट सेल्फ इज अनकाउंटेबल आहे. त्याला आपण, एक साधी गोष्ट आहे, ज्या गोष्टी काउंट होतात त्याच्यासाठी मेनी लागतं, आणि जे काउंट होत नाही त्याच्यासाठी आपण मच लावतो. जसं की काय म्हणतो आपण, हाऊ मच टाइम डू यू वॉन्ट, है ना. आता टाइमला आपण काउंट तर करतो, पण काउंट करण्यासाठी आपण काय वापरतो, एक युनिट वापरतो. आणि टाइमला काउंट करण्यासाठी तर अनेक प्रकारचे युनिट्स आहेत. जसे की काय, सेकंड्स आहेत, मिनिट्स आहे, आवर्स आहेत, डेज आहेत, वीक आहे, इयर आहे, फोर्टनाईट आहे, म्हणजे पंधरवडा, असे अनेक युनिट्स आपण त्याच्यासाठी वापरतो. जेव्हा तुम्ही युनिट वापरता तेव्हा टाइम कसा होतो, काउंटेबल होतो. म्हणून आपण म्हणतो हाऊ मेनी आवर्स, हाऊ मेनी मिनिट्स, हाऊ मेनी वीक्स, असं आपण म्हणतो. आणि फक्त टाइमचा जर उल्लेख करायचा असेल, विच इट सेल्फ इज अनकाउंटेबल, त्याच्यासाठी आपण मच वापरतो, हाऊ मच टाइम, है ना. ही गोष्ट लक्षात आली तर एक लक्षात घ्या, टाइम इट सेल्फ, स्वतः टाइम कसा आहे, अनकाउंटेबल आहे. आणि त्याला जर आपण युनिटमध्ये जर मोजलं तर तो कसा आहे, काउंटेबल आहे. त्याच्यासाठी आपण मेनी वापरतो. विषय आता इथे आला बघा. चा वापर तुम्ही कुठं करू शकता, काउंटेबल साठी करू शकता. टाइम, व्हेरी लिटिल टाइम, टाइम कसा आहे, अनकाउंटेबल आहे. मग अनकाउंटेबल साठी आपण चा वापर कधीच करत नाही. देर इज व्हेरी लिटिल टाइम फॉर देम टू प्रिपेअर फॉर द शो. हे माझं करेक्शन असणार आहे. सो द एरर लाईज इन धिस सेक्शन, डी. लक्षात येत आहे का बघा. व्हिडिओ पॉज करून घ्या आणि समजून घ्या, किंवा व्हिडिओमध्ये बॅकला जा आणि परत एकदा कॉन्सेप्ट समजून घ्या. 16. The policeman asked many people, but no one was knowing how the accident happened. आता इंग्रजीमध्ये काही वर्ब्स असे आहेत की जे कसे स्टॅटिव्ह आहेत, किंवा त्यांना कधीही काय लागत नाही, आयएनजी लागत नाही. या सहसा सगळ्या कशा असतात, मानसिक क्रिया प्रतिक्रिया असतात. मानसिक ज्या क्रिया असतात त्याला आपण आयएनजी लावत नाही. आता नो म्हणजे काय, समजून घेणे, जाणून घेणे, त्याला आयएनजी कधीच लागत नाही. म्हणून इथं आयएनजी येणार नाही. मग काय करू मी, द पोलिसमॅन आस्क्ड मेनी पीपल बट नो वन न्यू तरी म्हणा, किंवा नो वन हॅड नोन तरी असं म्हणा. नो वन हॅड नोन हाऊ द ऍक्सिडेंट हॅपन्ड. मग एरर येणार सी सेक्शन मध्ये, वॉज नोईंग नाही तर न्यू किंवा हॅड नोन. 17. ही इज नॉट सो फ्रेंडली लाईक शी इज. आपल्याला इथं नो एरर असं वाटू शकतं, पण एक लक्षात घ्या, काय आहे, पॉझिटिव्ह डिग्रीची रचना आहे. ही आणि शी, तो आणि ती, या दोघांमध्ये काय आहे, या दोघांमध्ये तुलना आहे, आणि ती नकारात्मक तुलना आहे, की तो तिच्या इतका फ्रेंडली नाही. आणि कधीही लक्षात घ्या, ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. त्याचं निगेशन जेव्हा तुम्ही सांगत असता त्यावेळेस सो आणि ॲजचा वापर करता. सो ही इज नॉट सो फ्रेंडली ॲज शी इज असं मला पाहिजे. सो फ्रेंडली ॲज, ए हे बरोबर आन्सर आहे पाहिजे. 18. अँटिक डायमंड नेकलेस वॉज स्टोलन फ्रॉम द म्युझियम. काय येणार, नेकलेस आहे, नाऊन आहे, काउंटेबल आहे, तर त्याच्या आधी मला काहीतरी आर्टिकल पाहिजे.
AND. मग काय, दी अँटिक नेकलेस, कारण आपल्याला माहित आहे स्टोलन जो चोरीला गेलेला आहे तो म्हणजे एका विशिष्ट नेकलेस बद्दल आपण बोलतोय. सो मला काय पाहिजे इथं आर्टिकल, द और दी अँटिक नेकलेस, डायमंड नेकलेस वॉज स्टोलन. माझी एरर असणार आहे या फ्रेज मध्ये, सी मध्ये. 19. माय हाऊस इज मोर स्पेशियस दॅन माय सिस्टर. तुलना कुणामध्ये आहे? तुलना माझं घर आणि माझ्या बहिणीचं घर या दोन घरांमध्ये तुलना आहे, ना की माय हाऊस आणि माझी सिस्टर यांच्यामध्ये आहे. म्हणून तुलना दोन समतुल्य गोष्टींमध्ये होत असते किंवा समान गोष्टींमध्ये होत असते. मग मला करेक्शन काय पाहिजे? माय हाऊस इज मोर स्पेशियस दॅन माय सिस्टर्स. सिस्टर्स, पुन्हा हाऊस म्हणायची गरज आहे का इथं? नाही, सिस्टर्स म्हटले की लक्षात येतं. सो एरर आएगा सी में, माय सिस्टर्स. क्वेश्चन नंबर 20. माय ओल्डर ब्रदर विच यू विल मीट लेटर इज अ डेंटिस्ट. आता विचचा अँटीसिडेंट कोण आहे पहा, ब्रदर आहे. ब्रदर काय आहे? पर्सन आहे, व्यक्ती आहे. व्यक्तीसाठी आपण हमेशा काय वापरतो? हू किंवा हुम वापरतो. हुम किंवा हू वापरतो. मग आता बघूया, विच तर येणार नाही, म्हणजे माझी एरर कुठे आहे? विच यू विल. हे तर बरोबर झालं, पण रिप्लेसमेंट काय असू शकणार आहे? माय ओल्डर ब्रदर डॅश यू विल मीट लेटर, ज्याला तू नंतर भेटणार आहेस, म्हणजे इथं काय येणार? ऑब्जेक्टिव्ह केस येणार. हू यू विल मीट नाही, हुम यू विल, ज्याला तू भेटणार आहेस नंतर तो काय आहे? डेंटिस्ट आहे. सो द रिप्लेसमेंट विल बी ऑफ हुम. पुढे जाऊया. नाव इट्स युअर टर्न. रोहित कांट स्पीक इटालियन, याचा टॅग काय होईल ते तुम्ही मला सांगणार आहात कॉमेंट सेक्शन मध्ये. आजचा लेसन कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. एक लक्षात घ्या, युट्यूबचा जो संपूर्ण कारभार आहे तो तुमच्या लाईक आणि कॉमेंट्स वरती चालतो. म्हणून जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातली माहिती जरा जरी उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. याच्यातले नोट्स तुम्ही काढून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.